आमच्या गावाला पाणी कुठलं पाणी सोडते येण्याला. पाण्यात आता किती महिने झाला प्रॉब्लेम चालू आहे गावाला? किती महिने झाला आता प्रॉब्लेम? 2-3 महिने आहेच. पाणीच नाही गावाला. आता आणत्यात. हा मी टँकरने ह्यानं चालू आहे पुरवठा गावाला पाणी. चावीला कुठल्याही प्रकारचं पाणी येत नाही. हा मग जनावरांचा आणि यांचा हालच आहे. तर काय चला पाण्या वाचून जनावरांचा असतील माणसांचा असतील हाल चालू आहे काय त्या संदर्भात साधारणतः किती महिने झालं तुम्हाला वाटते की पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे अशा पद्धतीचा? आम्हाला मेन म्हणजे प्रॉब्लेम तर आहे ना, उन्हाळा सुरू व्हायच्या अगोदरपासून 1 महिना अगोदरच पासून पाण्याचा प्रॉब्लेम चालू होतो. त्याच्यानंतर प्रॉब्लेम पूर्ण पाऊस येईपर्यंत आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम असाच असतो. त्याच्यानंतर पाऊस लागल्यानंतरच आम्ही पावळणीचं पाणी पितोय, नाहीतर पाणीच नसतंय आम्हाला. गावाला पाणीच नसतंय आम्हाला. किती 7-8 दिवस आम्हाला पाणी नसते. आम्ही कोणाला तर सांगायचं फोन करून टँकर मागवायचं आणि मग पाणी भरायचं. जनावरांचे हाल, माणसांचे हाल, म्हातारी माणसं त्यांचे हाल. जर कमीत कमी 2 महिने हा गावाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कुठल्याही प्रकारचं गावाला पाणी पिण्यासाठी नाही काय नाही, ह्या योजना असतील काय असतील ते गावासाठी सगळ्या राबवलेल्या त्या ह्या गावापर्यंत कुठल्याही प्रकारच्या पोहोचलेल्या नाहीत. प्रशासनाने ही जी तात्काळ दखल घ्यावी आणि यावरती जो काय असेल तो कठोरातला कठोर निर्णय यावरती घेऊन तात्काळ गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवावा. आम्हाला बोलायला पण लोक देत नाहीत, बोलू सुद्धा लोक देत नाहीत आम्हाला. हाच प्रॉब्लेम आहे, चालूच आहे. आणि 4 दिवसांना 8 दिवसानंतर पाणी भेटते. इतर झऱ्याचं पाणी चालू होतं ते पण नाही. आणि आता सध्या नदीचं पाणी चालू आहे ते 8 दिवसात 18 दिवस पाणीच नाही. लोकांनी मी गोतेवाडी किंवा कोते या ग्रामपंचायतीतील ज्या काही समस्या असतील त्या आता तुमच्या डोळ्यांनी बघितल्या. गेलं 3 महिने झालं कुठल्याही प्रकारचं या गावाला पाणी आलेलं नाही आहे. पेयजल योजनेतून कोट्यावधींचा निधी या गावासाठी मंजूर झालेला आहे, पण कुठल्याही प्रकारचे त्या योजनेचा लाभ या गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मिळालेला नाही आहे. हे 2 महिने मला वाटतं 15 दिवस कसं टाकायचं अशी लोक. मग पाण्यासाठी तुम्ही काय करताय? काय उठलं का एकदम म्हणजे कोणाला लाटा लागणार नाही, टँकर कोणाचं बोललं तर तेवढीच उन्हाळ्या पाण्यात पाणी नाहीच नाहीच पाणी गावाला पाणीच नाही. या गावासाठी योजना आलेल्या होत्या, हे पैसे गेलो कुठे? जी तात्काळ प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि यांचा तात्काळ ह्या जे कोण भ्रष्ट ह्या अधिकारी असतील त्यांचा तात्काळ शोध घ्यावा आणि या ठिकाणी त्यांना कंत्राटदार असतील त्यांच्यावरती तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. आणि अथवा असं जर झालं नाही कुठल्याही प्रकारचं तर सगळ्यात मोठं जल आंदोलन या गावामध्ये छेडण्याचा या ठिकाणी आम्ही इशारा देत आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.